तर नमस्कार मित्रांनो, एक जागेवरती घेऊन आलो आहे आणि इकडची ब्युटी तुम्हाला दाखवणार आहे. काही जबरदस्त जागा आहे, सगळ्या साईडने दाखवणार आहे आणि थोडासा वॉक करून दाखवणार आहे. ते अशी जागा फक्त कोकणातच असू शकते आणि किती जबरदस्त जागा आहे. ना गर्दी आहे ना लोकांची गर्दी, काहीच नाही. एकदम मस्त मनोरंजक जागा आहे आणि एवढी ग्रीनरी आहे ना, कुठे भेटणार नाही. एक मिनटं मी बॅक कॅमेरा चालू करून तुम्हाला सेम सिनरी दाखवतो, एकदा एन्जॉय करा. बघा, ह्या साईडला एक डोंगर आहे, पूर्ण हिरवा हिरवा हिरवा. ह्या साईडनी मस्त नदी वाहते. आता थोडंसं पाणी जास्त आहे नदीला, पण शिमग्यामध्ये जेव्हा मी इथे आलेलो तेव्हा इथे आम्ही आरामात पोहत वगैरे होतो. एवढं पण जास्त नाही, पण पाण्यामध्ये जाऊ शकतो. बघू शकता तुम्ही. इकडे हा रस्ता जिथून मी चालत आलोय, ठीक आहे. आणि ह्या साईडनी पण डोंगर आणि एक नदी वाहते, ठीक आहे. डोंगर आणि हा रस्ता बघा तुम्ही, काय जबरदस्त रस्ता आहे. आत्ता जस्ट थोडा वेळ पहिले पाऊस पडला इथे आणि पूर्ण हिरवं हिरवंच आहे. चला चालत जाऊया पुढे. मस्त रस्ता ते एकदम जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त. एकदम कुठे तुम्हाला असं दिसणारच नाही की जरा पण असं वेगळा कलर आहे हिरव्या कलर शिवाय. एकदम क्वचितच गाड्या जातात. एकदम पूर्ण रस्ता खाली, रस्त्याला एक जण नाही. लांब लांबपर्यंत असं वाटतं की आपलाच रस्ता आहे, आपणच ह्याचे ओनर आहेत रस्त्याचे. ना ग्रीनरी याच्याशिवाय पाई पक्ष्यांचे आवाज वगैरे अजून काहीच नाही. लोक दिसत नाही, गाड्या जात आहेत मधून मधून. आता जशी ही गाडी जाईल, बस आहे मला वाटतं, लालपरी. आणि धोलीले बाजूनी गेली रे, एकदम बाजूनी गेली माझा, एकदम एकदम कट टू कट. बट ठीक आहे, रस्ता छोटा आहे तर काय करणार. ठीक आहे, इकडे वाडी आहे, ठीक आहे. लोकांच्या वाड्या आहेत, वरती आंब्याचे वगैरे झाड आहेत. तर मित्रांनो, चाललोय मी पुढे पुढे. पण हे झाड बघा, एकदम असं भारी, एकदम मोठं वडाचं झाड आहे. साईज बघा या वडाच्या झाडाची. आणि पांगलेलं पण भरपूर लांब लांबपर्यंत एकदम. ठीक आहे, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. 6 नाही, ऑलमोस्ट 6:30 वाजलेले आहेत. ठीक आहे, मस्त वाटतं एकदम. फर्स्ट दिवस आहे माझा आणि मला इथे 7-8 दिवस राहायचं आहे. तर मजा आहे. प्रत्येक दिवशी मी ट्राय करेल काही ना काहीतरी नवीन घेऊन यायचं. बाजूचं घर बघायचं आणि मी घर पण दाखवण्याचा प्रयत्न करीन. बट ठीक आहे, आत्तापर्यंत तर एकदम मस्त असं वाटतंय. वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे. नदीमध्ये पण पोहायला जर गेलो, पोहण्याचा प्रयत्न नाही, कारण पाणी अगर वाढलं तर मग काय प्रश्न नाही तिथे पोहायचा. बट आता सध्या तर एकदम मस्त वाटतंय. ठीक आहे, चला. आवडला असेल व्हिडिओ, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील असेच. एक मिनटं, मागचा व्ह्यू एकदा बघून घ्या त्याच्यानंतर. घनदाट जंगल, एकदम असं जंगलामध्ये राहतं असं वाटतं, पण अजिबात जंगल नाही आहे. बघायला जाऊ. इथे वरती एक घर आहे, इथून वरती गेलं तर इथे वरती एक घर आहे, इथून खाली घर आहेत. पण दाखवतो सगळं. रस्ता बघा, फक्त एन्जॉय करा. इथे खाली, इथून पूल आहे, इथून खाली जायला रस्ता आहे. हा रस्ता तर बघा, काय नेचर आहे. इथून वरती लोक राहतात. इथे वरती लोक राहतात. प्रत्येकाची वाडी आहे आणि असं घर एकदम प्रत्येकाचे लांब लांब घर आहेत. असं करून बाजूबाजूला नाही राहत. इथे पण पुढे एक जणाचं घर आहे, तुम्हाला दिसत असेल तर. हे बघा, इथे इथे घर आहेत. चला, चालू आहे, हळूहळू चालू आहे एकदम. बघा, इथे घर आहे, इथे घर आहे. त्याच्यानंतर इथे वरती एक घर आहे, ते वरती घर आहे. इथे मस्त मोठं घर आहे, प्रशस्त बांधलेलं. वाटत नाही ते कोण राहतं, कारण बंद आहे दरवाजा वगैरे. तर मित्रांनो, चालत चालत मी ऑलमोस्ट आमच्या घरापाशी पोहोचलेलो आहे. सो इथे बघू शकता, हे आमचं घर आहे. ऑलमोस्ट इथे तर राहतो आम्ही. आणि बाजूला जे झाड आहेत, ऑलमोस्ट 25 ते 30 फणसाचे झाड आहेत, काही आंब्याची झाडं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत. आणि इकडून खाली नदी आहे, ती नदी दाखवतो आणि एंड करतो ब्लॉग. हे घर आमचं, ठीक आहे. दिसतंय ना, हे कौलाचं घर. हे जे घर आहे
ते आमचं घर आहे, आमचं म्हणजे माझ्या वाईफचं. आणि इकडून नदी आहे मस्त पाण्यामध्ये दाखवू शकतो. दिसते का नाही काय माहिती, या जंगलामुळे दिसणार नाही मला वाटतं. याच्या मागे एक मोठी नदी आहे, खूप मोठी नदी आहे, पण नाही दिसणार आता सध्या झाडामुळं. मित्रांनो, हा काढलेला आहे नेचरचा फर्स्ट व्लॉग आहे. इथेच एंड करतो. व्हिडिओ जरा पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. ट्राय करेल असेच व्हिडिओ आणण्याचा इथे. ठीक आहे, जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे, चला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय.